शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्र्यंबकेश्वर तालुक्यात विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आलं। या प्रसंगी त्र्यंबकेश्वर येथील पवित्र श्री त्र्यंबकेश्वर राज मंदिरात महाभिषेक आणि विशेष पूजन करून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि जनसेवेतील कार्याला अधिक बळ मिळावं अशी प्रार्थना करण्यात आली। त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय त्र्यंबकेश्वर येथे रुग्णांना बिस्किटांचं वाटप करण्यात आलं। तसंच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळवाडे इथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस शुभेच्छा देण्यात आल्या। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपणाचाही उपक्रम राबवण्यात आला। या कार्यक्रमास शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामनाथ बोडके पाटील, तालुका प्रमुख शिवाजीभाऊ कसबे पाटील, माजी सरपंच तथा शिवसेना तालुका संघटक तानाजीभाऊ कडपाटील, गटप्रमुख विकासभाऊ चव्हाण, युवासेना तालुका प्रमुख ज्ञानेश्वरभाऊ चव्हाण, तालुका प्रमुख दिलीपभाऊ वाघ, उपतालुका प्रमुख दत्तभाऊ मोरे, शिवसैनिक कैलासभाऊ बोडके यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, शाळेतील शिक्षक वृंद तसंच गावातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते। संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर। सकाळपासून आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भगवान त्र्यंबक राजाला या ठिकाणी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भगवान त्र्यंबकेश्वराच्या मंदिरामध्ये या ठिकाणी अभिषेक केला आणि नंतर सरकारी हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी बिस्किट वाटप या ठिकाणी आम्ही केलं। त्यानंतर खऱ्या अर्थाने आज आम्हाला आनंद होतो की ज्या शाळेमध्ये आम्ही शिकलो त्याच शाळेमध्ये आमची फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आदरणीय साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी वही आणि पेन वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आयोजित केला। त्यानिमित्ताने आपले शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रामनाथ बोडके पाटील, आमचे तालुका संघटक तानाजीभाऊ कड, गटप्रमुख विकासभाऊ चव्हाण, आमचे उपतालुका प्रमुख दिलीपभाऊ वाघ, सर्वच कैलासभाऊ बोडके, सर्वच शिवसेनेचे पदाधिकारी आणि या शाळेमध्ये ज्यांच्या हाताखाली आम्ही शिकलो त्या आज खऱ्या अर्थाने आम्हाला आनंद होतो की आदरणीय ज्यांच्याकडे मुख्याध्यापकाचा चार्ज आहे त्या आदरणीय सोनवणे मॅडम त्यांनी आम्हाला एक शेडी दिली। त्या शेडीचा आज आम्ही एवढे मोठे या ठिकाणी विद्यार्थी घडलो गेलो। खऱ्या अर्थाने शिक्षक हे कसे असावे, आदरणीय मॅडम सारखे असावे आणि मॅडमनी सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्या 98, 97, 99 मध्ये आम्हाला चांगल्या पद्धतीने शिक्षण दिलं आणि आज खऱ्या अर्थाने आम्ही तालुक्यामध्ये वावरत असताना एक विकास आणि दुसरी गोष्ट जनसेवा हाच आमचा या ठिकाणी उद्देश आहे। आदरणीय उद्धव साहेबांनी, बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला सांगितलं आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण या हेतूने आज आम्ही साहेबांचा वाढदिवस तुमच्या सर्वांच्या समवेत या ठिकाणी आम्ही करत आहोत। अजूनही दिवसभर या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम बाकी आहे, अजून बाकी कार्यक्रम आहे ते दिवसभर या ठिकाणी होतील। मी आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय भगवान त्र्यंबक राजाला सुद्धा या ठिकाणी विनंती करतो की आमच्या उद्धव साहेबांना उदंड आयुष्य देव, त्यांच्या हातून या महाराष्ट्राची या ठिकाणी सेवा घडो हीच या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। माजी मुख्यमंत्री तसेच पक्षप्रमुख उद्धवजी साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज भरपूर ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेले आहे आणि इथून मागे पण केलेले। आता आम्ही मंदिरातून आलो, अभिषेक केला। भगवान महामृत्युंजय त्र्यंबकराज उद्धव साहेबांना उदंड आयुष्य देव आणि त्यांनी जी सेवा केली होती आपल्या सर्वांची कोरोनाच्या काळामध्ये, ते आपले कुटुंब प्रमुख होते। तर आता आपण सगळ्यांनी त्यांना साथ दिली पाहिजे। त्यांना लोक हे नव्हतं की मुख्यमंत्री असून ते घरात, परंतु आपल्याला सर्वांना जीवदान देणारे जे असतील तर ते उद्धव साहेब ठाकरे आहेत। आणि सर्वांना मी सांगू इच्छितो की आता नेट परीक्षेचं जे पेपर फुटी झाली होती त्याच्यात सुद्धा विद्यार्थ्यांच्या बाजूला उभे राहून उद्धवजी साहेब ठाकरे यांनी खूप प्रयत्न केले आणि त्याला यश मिळालं। असे उद्धवजी साहेब ठाकरे यांना मी पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो। नाशिक जिल्हा शिवसेनेच्या वतीने तसेच त्र्यंबकेश्वर शिवसेना तालुक्याच्या वतीने मी उद्धव साहेबांना शुभेच्छा देतो। त्यांच्या कुटुंबाला उदंड आयुष्य देवो आणि त्र्यंबक राजाकडे मागणी केलेलीच आहे। तसेच आमच्या
जे आता शिवाजींनी सांगितलं तालुका प्रमुख शिवसेनेचे, त्यांनी सांगितलं की आम्ही या शाळेमध्ये जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकलेलो आहे आणि मी त्यावेळेस मला मॅडम खूप मारायच्या, कारण की मला काही येत नव्हतं, परंतु मॅडमनी मला शिकवण्याचा प्रयत्न केला आणि मॅडमनी आम्हाला आता या स्तरापर्यंत म्हणजे या चांगलं वळण लावल्यामुळे आम्हाला मॅडम मारायच्या पण, सडी पण द्यायच्या, तरी पण मॅडमचं आम्ही ऐकायचो. आणि तुम्ही पण सर्वांनी ऐकत जा, शिक्षक हा गुरु असतो. गुरुचा कोणीही शब्द पाळला तर त्याचं चांगलंच होतं. म्हणूनच सांगतो की आपण सर्वांनी मॅडमचं, सर्व शिक्षक वर्गाचं मॅडमचं ऐकावं, एवढंच मी सर्वांना सांगतो. आणि उद्धव साहेब ठाकरे यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा.